मीरा भाईंदर मधला मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न भोवला। पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची तडकाफडकी बदली। निकेत कौशिक नवे आयुक्त असणार। फडणवीसांनी महासंचालकांना आंदोलनासंदर्भात विचारणा केली होती। विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश। अधिवेशन संपल्यानंतर 18 तारखेला 20% वाढीव पगार खात्यामध्ये जमा होणार। मंत्री गिरीश महाजनांची आंदोलनस्थळी घोषणा। शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील तुमचं सरकार जबाबदार। विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलन प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं मबियाकडे बोट। सरसकट विना अनुदान संस्थांना परवानगी दिल्याचा आरोप। 75ची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो। मोहन भागवतांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। एका पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मोहन भागवतांचं मोठं विधान। राजकीय निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितला। दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंदूर नावानं ओळखला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज पुलाचं लोकार्पण। दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळून दुर्घटना। 5 वाहनं नदीमध्ये पडून 10 जणांचा मृत्यू। शोधकार्य अद्याप सुरूच। चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीमध्ये वैनगंगा नदीला आलेला पूर ओसरण्यास सुरुवात। 8 गावांना पुराचा फटका। ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग अद्याप बंद। गोंदियाच्या देवरी तालुक्यामध्ये ककोडी चिचगड मार्गावरील पर्यायी पूल गेला वाहून। मार्गावरील वाहतूक बंद। काही गावांशी संपर्कही तुटला। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली। आजपासून 3 दिवसीय उत्सव। तर सोलापूरच्या अक्कलकोटमध्येही गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हजारो भाविक दाखल। दाढीचे केस दर 4 दिवसांनी कलर करावे लागतात तेव्हा निवृत्तीची वेळ आली आहे समजायचं। कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीवर विराट कोहलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया।